ओम शांती. आज दिनांक 17/8/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आणि वारसा याची आठवण करण्यामध्ये तुमची कमाई पण आहे आणि तंदुरुस्ती पण आहे. तुम्ही अमर बनता. प्रश्न: हृदयाला शुद्ध बनवण्याची सहज युक्ती कोणती आहे? उत्तर: कुठेही राहा, पण ट्रस्टी विश्वस्त बनून राहा. नेहमी समजा आम्ही शिवबाबांच्या भंडाऱ्यातील खातो. शिवबाबांच्या भंडाऱ्यातील भोजन खाणाऱ्यांचे हृदय शुद्ध होत जाते. प्रवृत्तीमध्ये राहात. अगर श्रीमत प्रमाण ट्रस्टी विश्वस्त बनून राहाल तर तो पण शिवबाबांचा भंडारा आहे. मनाने समर्पित आहात. ओम शांती. जन्मजन्मांतर अर्धा कल्प मुलांनी सत्संग केलेले आहेत. साधू संत पंडित इत्यादी सर्व मनुष्यांचा सत्संग आहे. हा काही मनुष्यांचा सत्संग नाही. यालाच म्हणतात आत्मिक सत्संग. आत्मिक सत्संग. सर्वोच्च आत्म्याच्या बरोबर आत्मिक संवाद अर्थात सत्संग करतात. इथे तुम्ही काही मनुष्याकडून ऐकत नाही अथवा देवतांच्याकडून ऐकत नाही. तुम्ही फक्त परमात्म्याचे ऐकता. भगवान किंवा परमात्मा निराकारालाच म्हटले जाते आणि भगवान तेव्हाच येतात जेव्हा मुलांना भगवान भगवती बनवण्यासाठी शिक्षणाची गरज असते. भगवान भगवतीचे पद एक भगवानाशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता, कल्पकल्प संगम युग येते तेव्हा निराकार भगवान येऊन आम्हाला ज्ञान देतात. हे पण फक्त तुम्ही जाणता. दुसरे कोणी समजणे अवघड. शिवबाबा येतात निश्चित, परंतु त्यांच्याऐवजी कृष्णाला गीतेचा भगवान म्हटले जाते. तर सगळ्यांच्या बुद्धीमध्ये मनुष्य शरीरच जरूर येणार. तुम्हीच दैवी गुणवाले होते, आता आसुरी गुणवाले बनलेले आहात. आता पुन्हा दैवी गुणवाले बनता. दैवी गुणवाल्यांना ईश्वरीय संप्रदाय, आसुरी गुणवाल्यांना आसुरी संप्रदाय म्हटले जाते. आता निराकार बाबा निराकार आत्म्यांना शिकवतात. यासाठीच म्हटले जाते ईश्वरीय संप्रदाय अथवा आत्मिक संप्रदाय, ज्यांना आत्मिक पिता येऊन शिकवतात. आता तुम्ही आत्माभिमानी बनतात. आम्ही आत्मा आहोत. बाबा आम्हाला शिकवतात. ते म्हणतात, माझी आठवण कराल तर तुमचे विकर्म विनाश होतील. आत्म्यांना शिकवतात. तेच ज्ञानसागर आहेत आणि ऋषीमुनी. सर्व नेती नेती म्हणजे आम्हाला काही माहीत नाही असेच म्हणत गेले. अर्थात आत्म्याविषयी आम्हाला काही माहीत नाही. जोपर्यंत तो ज्ञानसागर समोर येत नाही तोपर्यंत ज्ञान कसे काय समजावून देणार? हे चांगल्या प्रकारे समजण्याच्या गोष्टी आहेत. आम्हाला कोणी मनुष्य शिकवत नाही. आम्हाला बाबा शिकवतात. तो आहे बेहदचा बाप निराकार. हे पण मुलांना समजवले आहे. साकार आणि निराकार दोन पिता प्रत्येकाला असतात. एक आत्मिक आणि दुसरे शारीरिक. आत्मिक पिता येऊन आत्म्यांना पावन बनवतात. तुम्ही जाणतात की आम्ही पावन होतो, परत पतित बनलो, पुन्हा पतितापासून पावन कसे बनणार? चित्रसुद्धा समोर आहेत. बाबा सल्ला देतात, तासा तासाला चक्राच्या चित्रासमोर बसा, तर बुद्धीमध्ये सर्व ज्ञान येईल की आम्हा आता संगमयुगावर बसलेलो आहोत आणि इतर सर्व आपणाला कलियुगामध्ये आहात असे समजतात. कलियुगाला घोर अंधार म्हटले जाते. आता तुम्ही आहात संगमवर. आता तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळतो. सत्ययुगामध्ये तुम्हाला हे ज्ञान मिळू शकत नाही. बाबा जेव्हा येतात तेव्हा प्रकाश होतो. हे संगम युग आहे, मुळी कल्याणकारी युग. यांच्यासारखे युग दुसरे कोणते होत नाही. जेव्हा बाबा येतात सतयुगाला कल्याणकारी नाही म्हणणार, कारण सतयुगामध्ये कुणाचे कल्याण होत नाही. कल्याण संगमवरच होते. सतयुगामध्ये आहे कल्याण. संगमवर कलियुगाला सतयुग कल्याणकारी बनवतात. तर आता पहा तुमचे किती कल्याण होत आहे. फक्त बाबा आणि वारसा या दोन गोष्टींची आठवण केल्यामुळे तुमचे कल्याणच कल्याण होते. कमाईच कमाई पण आहे आणि तंदुरुस्ती पण आहे. तुमचे जीवन अमर बनते. तुमचा कधी अचानक मृत्यू होत नाही. तर मुलांना किती खुशी असायला हवी, कारण तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. मधुबनमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा पुरुषार्थ करून संग्रहालयामध्ये चित्रांवर दर्शनी समजवण्यासाठी लायक बनायला हवे. आपणाला लायक बनवण्यासाठी 7 ते 8 दिवस बसून शिका. प्रॅक्टिस झाली, सेवेवर हजर व्हा. सेवा करून पुन्हा परत या. हे शिकणे तर खूप सहज आहे. चित्र समोर पाहताच बुद्धीत येते, आम्ही संगमवर बसला आहोत. आजच्या दुनियेमध्ये खूपच मनुष्य आहेत. उद्या ते खूप कमी असतील. इतके सर्व परत जाणार आहेत. आता बाबा समोर आलेले आहेत. मुलांचा किती आदर करतात.
दूर देश का रहने वाला आया देश पराये. रावणाचा देश पराया देश आहे ना. रामाच्या देशामध्ये तर रावण कधी येऊ शकणार नाही. यावर एक कहाणी अथवा कथा सांगतात. जे काही सांगतात त्या सर्व आहेत गोष्टी. न कथेमध्ये काही सार आहे, न कादंबरीमध्ये काही सार आहे. कादंबऱ्या तर किती विकल्या जातात. कादंबऱ्या विकणारेही लखपती होतात. आता तुम्हा मुलांची पालना तर बाबांच्या हातामध्ये आहे. बस तुम्हीचे खाऊ अर्थात तुमच्या भंडाऱ्याद्वारे खाऊ. तुमची सर्व पालना इथेच होते. जे समर्पित आहे त्यांची पालना तर होतेच, परंतु जे मनाने पण समजतात की हे सर्व काही ईश्वराचे आहे. मी ट्रस्टी आहे, आम्ही श्रीमतावर चालून खर्च वगैरे करतो, असे जे म्हणतात ते पण शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खातात. शिवबाबांच्या भंडाऱ्यातील खाल्ल्याने हृदय शुद्ध होते. असे नाही की ते शिवबाबांच्या भंडाऱ्यातील खात नाही. बाबांच्या सूचनेवर चालणारे सुद्धा बाबांच्या भंडाऱ्यातीलच खातात. ज्या भंडाऱ्यातील खातात त्याविषयीचे गायन आहे. ज्या भंडाऱ्याद्वारे खाल्ले वह भंडारा भरपूर, कालकंटक दूर. यानंतर तुम्ही कधीही अचानक मृत्यू पावत नाही. या समयाला शिवबाबा येतात. त्यांची महिमा पण गायली आहे. शिवजयंती पण साजरी करतात, परंतु त्यांचा भंडारा कसा असतो हे कोणालाही माहीत नाही. बाबा पण बरोबर येतात ना. मुलं जी पण येतात त्यांना शिवबाबांच्या भंडाऱ्यातून भोजन मिळते. एखादा पुरुष समर्पित होत असल्यास उत्तम. जर तो समर्पित होत नसेल तर माता काय करणार? कारण कमाई आहे पतीची. तो तर समर्पित होत नाही. तो जेव्हा कमाई करेल तेव्हा स्त्री खाईल. होय, दोघेही समर्पित असतील तर शिवबाबांच्या भंडाऱ्यातून त्यांची पालना होऊ शकते. हे बाबा मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. बुद्धीमध्ये असायला हवे की आम्ही बाबांच्या जवळ बसलो आहोत. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही, दिवसेंदिवस आम्ही आमच्या स्वराज्याच्या जवळ जात आहोत. वेळ जात आहे. तुम्ही जवळ येत जातात. सतयुगातील पहिल्या वर्षासाठी आता किती वर्ष म्हणता येईल? आता किती जवळ आलेलो आहोत. बाबा म्हणतात, मुलांनो आता 84चे चक्र पूर्ण होत आहे. तुम्ही आता 84 जन्मांचे चक्र ओळखता. चक्राला पाहूनच म्हणाल, आम्ही आता संगमवर आहे. या बाजूला आहे कलियुग, त्या बाजूला आहे सतयुग. उद्या आम्ही आपल्या सुखधाममध्ये असू. जगाला हे माहीत नाही. ते तर घोर अंधारामध्ये आहेत. तुम्हा मुलांना खूप खुशी झाली पाहिजे. बेहदच्या बाबांकडून आम्ही 21 जन्मांची कमाई करतो. सदा सुखाचा वारसा मिळवत आहोत. ही खुशी सदा राहते. स्वर्गवासी बनणे ते तुमच्या नशिबात आहे. स्वर्ग एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ज्याप्रमाणे 7 आश्चर्य दाखवतात ना, हा तर सर्वात मोठा चमत्कार आहे. पण आहे चमत्कारी स्वर्गाचे. हे लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते. त्यासाठी बाबांनी लिहिलेले होते, वरती सूर्यवंशीबद्दल लिहा, खाली चंद्रवंशीबद्दल लिहा. तेव्हा अर्धा कल्प पूर्ण होईल. सूर्यवंशी चंद्रवंशी 1250 वर्ष, तर मग लाखो वर्षांची गोष्ट उडून जाईल. तिथे बाहुबळावर किती खर्च होतो. इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीच खर्च होत नाही. हा तर बाबा आणि मुले यांचा हिशेब आहे. खर्चाची गोष्ट नाही. इथे मुले येऊन रिफ्रेश व्हावीत यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांचाच पैसा आहे. कितीतरी दिवस निघून गेले. फारच कमी दिवस राहिले आहेत. खर्च काहीच नाही. तुम्ही मुक्ती मिळवता. एकही पैसा खर्च न करता. यामध्ये फक्त मेहनतीची गोष्ट आहे. भगवानाला तर सर्वच भक्त आठवण करतात, परंतु हे ओळखत नाही की भगवान कोण आहे. भगवानाला न ओळखल्यामुळे अनेकांना भगवान मानतात. आता तुम्ही मुलांना खऱ्या बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांनी कितीतरी वेळा समजावलेले आहे. मोठमोठी चित्रे मुख्य स्थानावर लावा. जसे की विमानतळ. विमानतळवाले काय घेतील? त्यांना समजवा. हे तर सर्व मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. यांना समजल्यानंतरच मनुष्य बाबांकडून वारसा हक्क घेऊन विश्वाचा मालक बनू शकतो. मुख्य आहे दिल्ली. दिल्ली राजधानी आहे ना, तिथे सर्व एकत्र येतात. तिथे टीनवर मोठमोठे चित्र हवीत. मुख्य आहे त्रिमूर्ती गोळा आणि झाड. ही शिडी तर कमालीची आहे. तिच्यामध्ये विनाश इत्यादी खूप चांगल्या प्रकारे लिहिलेले आहे. आणि पतित पावन परमपिता परमात्मा आहे का? पाण्याची गंगा. निर्णय घ्या. ब्रह्मकुमार कुमारींना विचारतात, ईश्वर सर्वव्यापी आहे अथवा एक निराकार परमपिता परमात्मा आहे?
बाबांच्याकडून तर मुलांना वारसा मिळतो. मुख्य आहे हे चित्र. त्रिमूर्तीचे चित्रसुद्धा खूप खूप किमती आहेत. ब्रह्माद्वारे विष्णुपुरीची स्थापना होते. पुन्हा तेच पालना पण करतील. मुलांना खूप आनंद असायला हवा. बेहदचे बाबा आम्हाला शिकवतात स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी. बाबा येऊन स्वर्गाची स्थापना व नरकाचा विनाश करतात. त्यासाठी महाभारत लढाई पण दाखवलेली आहे. दर 5,000 वर्षांनी हे चक्र पूर्ण होते. बाबा पण कल्पकल्पच्या संगम युगावर येतात. गीतेमध्ये त्यांनी युगे युगे लिहिलेले आहे. एकूण 5 युगे आहेत. 5 वेळा आले. पुन्हा 24 अवतार घेतले. फलाना अवतार का लिहिलेला आहे? मनुष्य किती यज्ञ, तप, तीर्थ इत्यादी करतात. समजतात परमात्म्याला भेटण्याचे हे रास्ते आहेत. परंतु परमात्म्याच्या जवळ तर कोणी जाऊ शकत नाही. अर्धा कल्प किती डोकेफोड केली आहे. जन्म जन्म लगाए फेरे हरदम दुर्हरे. हे केले ते केले तरी देखील बाबा नाही भेटले. आता बाबा तुमच्या किती जवळ आहेत. तुमच्याबरोबर बोलतात. तुम्हाला समजावून सांगतात. कल्पकल्प अशा प्रकारे आम्ही भेटतो. जे काही झालं ते कल्पकल्पामध्ये होईल. तोच दादा सोन्याचा व्यापारी असेल. मग त्याच्या शरीरात बाबा प्रवेश करतील. पुन्हा तीच मुले येऊन बाबांची बनतील आणि पुन्हा स्वर्गाचा वारसा हक्क घेतील. अशा प्रकारे बापाचा तुम्हा मुलांच्या बरोबरचा अनादी अविनाशी पाठ कल्पकल्प अशा प्रकारे रिपीट होत राहतो. अच्छा 4 वर्षानंतर भेटलेल्या गोड मुलांना आत्मिक पित्याकडून बापदादांचा स्नेहपूर्ण आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉईंट, हे कल्याणकारी संगम युग आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीत कल्याण आहे. कमाईच कमाई आहे. बाबांनी वारसा आठवणीत ठेवून 21 जन्मासाठी जीवनाला अमर बनवायचे आहे. हे कल्याणकारी संगम युग आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीत कल्याण आहे. कमाईच कमाई आहे. बाबांनी वारसा आठवणीत ठेवून 21 जन्मासाठी जीवनाला अमर बनवायचे आहे. 2. प्रवृत्तीमध्ये राहून बुद्धीने समर्पित व्हायचे आहे. श्रीमतावर खर्च करायचा आहे. पूर्ण ट्रस्टी होऊन राहायचे आहे. शिवबाबांचा भंडारा भरपूर, कालकंटक दूर. प्रवृत्तीमध्ये राहून मन बुद्धीने समर्पित व्हायचे आहे. श्रीमतावर खर्च करायचा आहे. पूर्ण ट्रस्टी होऊन राहायचं आहे. शिवबाबांचा भंडारा भरपूर, कालकंटक दूर. वरदान, विस्ताराच्या रंगबेरंगी गोष्टींचा किनारा करा. मुश्किल गोष्टींना सहज बनवणारे सहज योगी बना. विस्ताराच्या रंगबेरंगी गोष्टींचा किनारा करा. मुश्किल गोष्टींना सहज बनवणारे सहज योगी बना. जेव्हा बाबांना पाहण्याच्या ऐवजी इतर गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा बरेच नवीन प्रश्न निर्माण होतात आणि सहज गोष्टी देखील अवघड वाटायला लागते. कारण की गोष्टी आहेत वृक्ष आणि बीज. बाबा जे विस्तारवाले वृक्षाला हातात घेतात ते बाबांना विसरतात. जेव्हा विस्तार एक जाळे बनते ज्यामध्ये अडकले जातात. गप्पा गोष्टींमध्ये रंगबिरंगी गोष्टी असतात ज्या आपल्याकडे आकर्षित करतात. यासाठी बिंदी लावून त्यापासून किनारा करा तर सहज योगी बनाल. यासाठी बिंदी लावून त्यापासून किनारा करा तर सहज योगी बनाल. आजच्या मुरलीचे बोधवाक्य आहे, मी आणि माझेपणाच्या धुळीला झटकून टाकणे म्हणजे खरे सोने बनणे. मी आणि माझेपणाच्या धुळीला झटकून टाकणे म्हणजे खरे सोने बनणे आहे. ओम शांती.